आताची एक मोठी बातमी बघूयात। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे। राजस्थानमधल्या जयपूर या ठिकाणी त्यांना मारहाण झाल्याची माहिती मिळते। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनाही मारहाण झाली आहे। या मारहाणीच्या दरम्यानची दृश्य देखील सध्या समोर येताना दिसतात। काहीसं गोंधळाचं असं वातावरण राजस्थानमधली ही दृश्य आहेत। पोलिसांचा देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त होता, मात्र त्या दरम्यान ही मारहाण झाल्याचं कळतंय। तर ज्यांनी ही मारहाण केली त्या व्यक्तीला देखील सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अजय धनजे आमचे प्रतिनिधी आपल्याला या घटनेविषयी माहिती देतात। अजय, काय नेमकं घडलंय? कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ते मागत आहेत। याच दौऱ्यामध्ये ते राजस्थानच्या जयपूर येथे पोहोचले असता तिथे काही जणांनी त्यांना जे आहे कानफटात लगावलेली आहे, त्याचा व्हिडिओ पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्यांच्यावर जबरदस्त हल्ला करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे जे आहे काही वेळ कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक आणि थापड मारणारे जे काही कार्यकर्ते आहेत ते एकमेकांच्या समोर उभे राहिलेले होते। खरं तर भाजपचे आणि केंद्र सरकारचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपर लीक प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा अशी मुख्य मागणी घेऊन कॉकरोच जनता पार्टी भारतामध्ये उतरलेली आहे आणि दिल्लीमध्ये त्यांनी आंदोलन केलं, त्यानंतर अमृतसरमध्ये केलं, लखनौमध्ये केलं। मात्र राजस्थानच्या जयपूरमध्ये जे आंदोलन झालं तिथे डायरेक्ट थेट संस्थापक अध्यक्ष कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना थापड मारण्यात आली, त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता मॉब आहे आणि त्या मॉबमध्ये अचानक काही जण येतात आणि अभिजित दिपके यांना कानशिलात लगावलेला हे जे व्हिज्युअल आहेत ते पाहावं लागणार आहेत। अजूनही माहिती समोर आलेली नाही हा हल्ला कोणी घडून आणलेला आहे, कुठल्या पार्टीचे हे लोक होते, कुठल्या संघटनेचे हे लोक होते। मात्र एक प्रकारे निदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज उचलणाऱ्या व्यक्तीविरोधात अशा प्रकारचा हल्ला करणं हे कितपत योग्य आहे हे आपल्याला पाहावंच लागणार आहे। मात्र यामागे कोण आहे हे अजूनही समोर आलेलं नाहीये। अगदी अजय, ज्या पद्धतीने आपण दृश्यांमध्ये बघतोय जे अभिजित दिपके आहेत त्यांना त्यांच्या कानशिलात लगावण्यात आली, मात्र त्यानंतर देखील जे गोंधळाचं वातावरण आपण पाहतोय त्याच्यामध्ये कुठले एक व्यक्ती नाहीये, तर हा मॉब होता, हा घोळका होता जो या ठिकाणी उपस्थित होता। पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होते, तरी देखील अशा पद्धतीची घटना घडली। यामिनी, जर आपण पाहिलं तर फक्त अभिजित दिपके यांनाच त्यांच्यावरच हल्ला करण्यात आलाय असं नाही आहे, तर दोन गट इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे व्हिज्युअल आहेत त्यामध्ये अभिजित दिपकेंना थापड मारल्यानंतर कार्यकर्त्यांनी तिथून त्यांना हलवलं, सुरक्षित ठिकाणी नेलं, पोलिसांनी त्यांना सुरक्षित केलं। मात्र जे त्यांच्यावर हल्ला करत होते आणि जे त्यांचं रक्षण करत होते यांच्यामध्ये सुद्धा आपसामध्ये झटापट चे दृश्य आपल्याकडे आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे। म्हणजे एका व्यक्तीचं किंवा दोन व्यक्तीचं, 4-5 व्यक्तीचं हे कृत्य नाहीये, तर संघटित होऊन हा हल्ला घडून आणलेला आहे। यामध्ये राजस्थानमध्ये जर आपण मुख्य पाहायला गेलं तर दोन पक्ष मजबूत आहेत, एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरं काँग्रेस। नेमकं या हल्ल्यामागे ह्या पक्षांचा हात आहे किंवा कोणी स्वतंत्र गट आहे हे अजून समोर आलेलं नाहीये। खरं तर राजस्थानमध्ये युथ जी लीडरशिप आहे ती खूप ऍक्टिव्ह आहे। आपण जर बघितलं तर देशभरातले जे प्रसिद्ध राजकारणी आहेत, तरुण राजकारणी, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजस्थानचे आहेत। NSUI चा सुद्धा मोठा जो गट आहे राजस्थानमध्ये पॉवरफुल आहे। भाजप युथ मोर्चाचा सुद्धा गट जो आहे तो राजस्थानमध्ये युथ ओरिएंटेड खूप ऍक्टिव्ह आहे। यापैकी कोणी हा हल्ला घडून आलाय का ते अजूनही आपल्याला माहित नाही, ते पोलिसांच्या तपासामध्ये समोर येईल। मात्र सध्या अभिजित दिपके सुरक्षित आहेत, त्यांच्यावर जो हल्ला घडून आलेला होता तो हल्ला पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जे आहे ते उधळून लावलेला होता। मात्र काही काळ या ठिकाणी जयपूरमध्ये गोंधळ उडाल्याची काही वेळानंतर हे गोंधळाचं वातावरण या परिसरामध्ये झालेलं दिसलंय। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुढची बातमी बघूयात। कालच्या खासदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं। आज माझा नाही पण उद्या माझा नक्की आहे, तोपर्यंत सोसावं लागेल, सहन करावं लागेल।